या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। गेल्या 3-4 दिवसांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पावसामुळे सर्वत्र पाणी झाले असून त्यामुळे प्रभाग क्रमांक 26 मधील सखल भागातील द्वारका नगर, परमेश्वर नगर, कल्याण नगर भाग 2, हेरिटेज फार्म, गुरुदेव दत्त नगर, रत्नमंजिरी नगर, प्रिसिजन कॉलनी, पाटलीपुत्र नगर, बँक कॉलनी, राऊत वस्ती, कोरे वस्ती, स्वामी विवेकानंद नगर, ओम गर्जना चौक अशा अनेक नगरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने ड्रेनेज लाईन तुंबून सर्वत्र दुर्गंधीयुक्त पाणी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, हिवतापाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नगरातील घरात अद्यापही पाणी थांबून आहे। त्यामुळे अनेक नागरिक घर सोडून स्थलांतरित झाले आहेत। तर तात्काळ येथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले असून निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सदर नगरातील थांबलेले पाणी लवकरात लवकर निचरा करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे। पाणी थांबल्यामुळे मलेरिया, डेंग्यू सदृश आजार होत आहेत, त्यासाठी प्रत्येक घरात निर्जंतुक फवारणी करावी। नगरात पाणी आल्याने डांबरी आणि काँक्रीट रस्ते फोडले असून ते परत आहेत त्या स्थितीत करून देणे। बाधित नगरात अनेक इलेक्ट्रिक पोल असून त्यावर LED लाईट बंद आहेत, ते तात्काळ चालू करून देणे। घरात घुसलेले दुर्गंधीयुक्त पाणी उपसा करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटरची संख्या वाढवून ती तात्काळ उपलब्ध करून द्यावी। अशा विविध समस्या तात्काळ दूर करण्यासाठी प्रत्येक संबंधित विभागास आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. ओंबासे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे। याप्रसंगी रुद्रय्या हिरेमठ, वाळवेकर सर, देव मॅडम, आमोणे सर, समर्थ जाधव, आरोळे सर, कोळी, वंदना वाळवेकर, सुजाता मोडके, मोहन पाटील, शर्मिला हुल्ले, उमेश चांडोळे, आर्या हेरिटेज फार्मचे चेअरमन सुजित कोरे, सोमनाथ स्वामी, महारुद्र खुरपे, शिवगणे, मंगल लोंढे, ज्योती मेत्रे, माधुरी गायकवाड, सुवर्णा तळभंडारी, वर्षा मर्डे, पाटलीपुत्र नगरमधून शिवगंगा जाधव, नीलगंगा सोनकांबळे, कांबळे मावशी तसेच बाधित नगरातील असंख्य महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। माझं सुजित कोरे, ओम गर्जना चौकाजवळचे हेरिटेज फार्म सोसायटी आहे, त्या सोसायटी चेअरमन आहे सध्या मी। तर मागील 1 वर्षापासून आम्ही आमची जी कॉलनी आहे हेरिटेज फार्म सोसायटी तर ती महापालिकेला हस्तांतर करण्याबाबत आम्ही खूप प्रयत्न करतो आहे। महापालिकेने जे काय डॉक्युमेंट्स आम्हाला मागितले ते गेल्या वर्षी 9व्या महिन्यात आम्ही त्यांना सादर केलेले आहेत, तरी अद्यापर्यंत आमची सोसायटी हँडओव्हर करून घेतलेली नाही। हँडओव्हर करून न घेतल्यामुळे आमच्या कॉलनीमध्ये लाईट देखील नाही आहे, पाणी देखील नाही आहे आणि ड्रेनेजचं जे पाणी आहे ते पूर्णपणे वॉशआउट ड्रेनेजमधून जात नाही, त्यामुळे रस्त्यावर गुडघ्यावर पाणी थांबलेलं आहे परवा। तर ते आत्ता काल 2 दिवस पाऊस कमी असल्यामुळं थोडंसं 1 फूट कमी झालेलं आहे आणि दर आठवड्यामध्ये एक तरी कमीत कमी साप आमच्या कॉलनीत निघतोच। घोडसारखे विषारी साप आमच्या कॉलनीमध्ये पूर्वी निघालेले आहेत, त्याच्या पेपरला देखील लोकमतला देखील आपण बातमी दिलेली आहे। फोटोस आहेत, मोठे मोठे घोडस आहेत आणि मणार एक वेळेस मणार निघाला होता। तर असे विषारी साप आणि जवळ 75 कुटुंबे आमच्या इथं कॉलनीमध्ये वस्ती करत आहेत आणि सर्वांचं 100% सर्व लोकांनी मालमत्ता कर प्रत्येक वर्षी प्रामाणिकपणे भरतात, तर देखील आम्हाला फक्त लाईटची देखील सुविधा अद्याप मिळालेली नाही। तरी मी महापालिकेला विनंती करतो की आमची कॉलनी लवकरात लवकर हँडओव्हर करून लाईटची आणि पाण्याची सुविधा आम्हाला द्यावी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।